देश घडविण्यास सदैव तत्पर पक्ष भाजपा 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 भाजपा। अचलपूर नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या रुपाली अभय मातने या नगराध्यक्षपदी जनतेतून निवडून आल्यात। अचलपूर नगरीतील नागरिकांनी त्यांना प्रचंड समर्थन दिले। त्याची जाण ठेवत रुपाली मातने यांनी आज पदभार सांभाळला। हिंदू संस्कृतीच्या रूढीनुसार त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या कॅबिनमध्ये पूजा अर्चा करून त्यांनी आज अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली। यानिमित्त सामाजिक भान ठेवून त्यांनी दिव्यांगांना मोटरसायकलचे वाटप केले। आजच्या या सोहळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते। यासोबतच नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। विविध पक्षाचे नेते तथा कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते। निवडणूक प्रभारी तथा समन्वयक विनोद वाघ, प्रभुदास भिलावेकर, भाजपा नेते गजूभाऊ कोल्हे, प्रवीणभाऊ तोंडगावकर, प्रतापभाऊ अभ्यंकर, अशोक बनसोड, नयनाताई जोशी, सुधीर रशे, तुषार खिरडे, रविराज देशमुख यांच्यासह नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा सोहळा ऐतिहासिक असाच राहिला। गेल्या कित्येक वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाने इथे आपला झेंडा रोवला। असे असताना नगराध्यक्ष रुपाली मातने यांनी पदभार स्वीकारताच शहरी विकासाच्या अनेक योजना आम्ही इथं राबवू, सोबतच शहराला एक विकासात्मक नवी उंची देऊ असा विश्वास त्यांनी आपल्या बोलण्यातून दाखविला। ललित कांबळेसह राजेंद्र शर्मा, PCN न्यूज, परतवाडा। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद। आज अचलपूर नगरीत सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा आजचा हा क्षण आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि सतत संघर्षशील असणाऱ्या, सामाजिक सेवेमध्ये सातत्यानं काम करणाऱ्या रुपालीताई अभय मातने यांनी आज पदभार स्वीकारला आहे। अतिशय जल्लोषामध्ये आणि तेवढंच सामाजिक दृष्टिकोन वापरून त्यांनी आज पदभार स्वीकारला। दिव्यांगांना त्यांनी मोटरसायकली दिलेल्या आहेत। आज दिव्यांगाच्या चेहऱ्यावरचं हसू आज खूप आनंददायी असं बघायला मिळालं आहे। ताई, काय कशा पद्धतीनं आजचा आनंद व्यक्त कराल? ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट पाहत होतो, मीच काय सर्व जनता आतुरतेने वाट पाहत होती, तो आजचा क्षण आहे। आणि आजचा क्षण मोठा आनंदाचा आहे की त्याला शब्द नाही की आनंदाचा क्षण कसा व्यक्त करायचा। म्हणून जो आम्हाला पक्षश्रेष्ठांनी आशीर्वाद दिला आहे आणि भरभरून जनतेने जो आशीर्वाद दिला आहे, तो आशीर्वाद मिळाला त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे धन्यवाद मानते मी। आणि त्यांच्यामुळेच मला हे पद आज प्राप्त झालं आहे। निश्चितच विकासाच्या संदर्भात आम्ही आपल्याशी चर्चा करत जाऊ। मोठं व्हिजन, तुम्ही वारंवार आमच्याशी बोलला होता, मोठं व्हिजन तुमच्याकडे आहे। नेमकं आजच्या दिवशी असा कुठला महत्त्वाचा निर्णय आपण घेणार? महत्त्वाचे निर्णय तर भरपूर आहेत। आज आम्ही जे बाईक वाटले आहेत, प्रत्येकाने प्रवेश करताना ढोल ताशे वाजवून प्रवेश करतात, गुलाल उधळून प्रवेश करतात, पण आपल्याला आपलं सामाजिक कार्य करूनच जे आमची धोरण आहे तेच धोरण अनुसरून आम्हाला आज हे पदग्रहण जे आहे ते आम्हाला करायचं होतं। म्हणून आम्ही बाईक बांधवांना वाटले आहेत आम्ही। तर आमचं हे विजन आहे की जशी जनता गरीब जनता आहे, त्या गरीब जनतेमध्ये रुळूनच आपल्याला काम करायचं आहे। सगळ्यांची जीवनशैली बदलली पाहिजे आणि शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहूच। रस्त्याची कामं आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्यानंतर जे आपण म्हणतो शिक्षणशैली जी आहे, त्या शिक्षणशैलीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू। आमचे विजन भरपूर आहे। आता पुढे पुढे इंटरव्ह्यू होतच राहतील, त्यात मी तुम्हाला सांगतच जाणार आहे पुढे काय होती नव्हे तर रुपाली अभय मातनेसाठी एकतर्फी निवडणूक ठरली। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने खूप असा मस्त प्लॅनिंगनी ही निवडणूक लढल्या गेली। तर समन्वयक आहे माझ्यासोबत वाघ सर, आज ते इथं विशेष आलेले आहेत। रुपालीताई इथं पदभार घेणार आहेत आणि विशेष हा आकर्षण म्हणजे विशेष हा सोहळा आहे, सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा सोहळा इथं दिसतोय। दिव्यांगांना गाड्यांचं वाटप सुद्धा आहे। वाघ साहेब, कसं फिलिंग करताय? आज इथं नगराध्यक्ष आपला बसलेला आहे, त्या रुपालीताईंसाठी आपण जी निवडणूक लढलाय, काय सांगाल? खरं तर आज रुपालीताई पदभार घेत आहेत, हे जरी खरं असलं तरी खऱ्या अर्थानं आज अचलपूर आणि परतवाड्याचा सर्वसामान्य नागरिक, प्रत्येक नागरिक त्या खुर्चीवर बसतोय, अशा पद्धतीचं चित्र आज आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण रुपालीताई म्हणजे अभय भाऊच्या माध्यमातून
या शहराचा, या नगरीचा आवाज बनून सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी आज ते या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून कारभार हातात घेणार आहे. आणि सर्वसामान्य जनतेला ती आशा होती, त्यांना माहीत होतं की आपल्या हक्काचा माणूस, आपल्या कुटुंबातला माणूस, आपल्यासाठी सदैव कामी पडणारा माणूस, असा माणूस म्हणून लोकांनी त्यांना निवडलं आहे. आणि त्याचंच उत्तरदायित्व म्हणून आज पदभार घेतल्यानंतर ते लोकांच्या सेवेची पावती त्या ठिकाणी लोकांना देणार आहे आणि लोकांना न्याय देण्याचं काम भविष्यात या ठिकाणी. स्पष्टपणे पक्षाच्या पाठीमागं राहणं हा त्यांचा स्वभाव आहे. गजूभाऊ कोल्हे असे माझ्यासोबत आहे. काय कसा आनंद व्यक्त कराल आणि काय सांगाल आजच्या या विजय महोत्सवाच्या संदर्भात? या जुळ्या नगरीमध्ये ज्यावेळेस आम्ही पक्षाचं काम करायला लागलो त्यावेळेस आम्ही विचारही नव्हता केला की या जुळ्या नगरीमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी विराजमान होईल. आम्ही बघत होतो, काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला, विविध आघाडींचे नगराध्यक्ष झालेत. फक्त काही काळामध्ये विजयाताई चौधरी या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष फक्त 6 महिने होत्या. परंतु आज अभिमानानं छाती फुलून येतं की भारतीय जनता पक्षाचा कमळाचा नगराध्यक्ष या ठिकाणी बसलेला आहे. आणि निश्चित आहे, ते बसले असल्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्यांनी वर्षानुवर्ष ज्यांनी कामं केली, वर्षानुवर्ष ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं काम घराघरापर्यंत पोहोचविलं, त्या सगळ्यांना आज आनंदाचा हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. दिवस रात्र मेहनत त्यांनी इथं केलेली दिसते आहे. ग्रामीणचं काम सांभाळत असताना शहरसुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या सांभाळलं आहे. नगराध्यक्ष आपला कसा येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सुधीर भाऊ रसे, काय सांगाल? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं एका सामान्य कार्यकर्त्याला जे अभयदादाचं जे काम होतं गेल्या अनेक वर्षाचं, त्याचं एक भान ठेवून भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यावर एक विश्वास दाखवला आणि या जुळ्या शहरातील सर्व नागरिकांनी त्यांना एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि भरघोस मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिलं. निश्चितच अभयदादाच्या कामाची ही पावती होती आणि येणाऱ्या काळातसुद्धा अभयदादाच्या माध्यमातून, रुपाली वहिनीच्या माध्यमातून या जुळ्या शहराचा जो काही विकास फुटलेला, थांबलेला जो काही विकास आहे, हा निश्चितच राज्य आणि केंद्राच्या आणि आमदार साहेबांच्या सहकार्याने या ठिकाणी पूर्ण केला जातो. देश घडविण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा. भाजपा भाजपा